परळीचे वादग्रस्त तहसीलदार व्यंकटेश मुंडे शुक्रवारी बीडच्या लालूपचक प्रतिबंधक विभागाने लावलेल्या सापळ्यात अडकण्यापूर्वी 16 ते 17 फेब्रुवारी रोजी त्यांच्या भोवती सापळा लावण्यात आला होता। दरम्यान तहसीलदार मुंडे यांनी अंबेजोगाईच्या अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायालयीन कोठडी सुनावली असून त्यांना नांदेड व शिर्सी तालुक्यातील सोनपेठ येथे घराची झडती घेतल्यानंतर त्यातील नांदेडच्या यशोविहार भागात पोलिसांनी 13 तोळे सोनं व 55,000 रुपये जप्त केले आहेत। नांदेडचे घर किरायाचे असून त्या घरात मुंडे यांची पत्नी व मुले असल्याची माहिती सांगण्यात आली आहे। या घरातून 1 तोळे मिनीगंटन, 6 तोळ्याच्या पाटल्या, 5 तोळ्याचे सोन्याचे कडे आणि 1 तोळ्याचे मंगळसूत्र अशी आणि 55,000 रुपये रोख रक्कम असा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। शिर्सी व परळी येथील घराची तपासणी करण्यात आली, मात्र या ठिकाणी काहीही आढळून आले नाही। स्वतः तहसीलदार मुंडे यांच्याकडे 80,000 झडतीमध्ये आढळून आले होते। कायम वादग्रस्त राहिलेले तहसीलदार मुंडे यांच्याविषयी अनेक स्तरांतून रोष वाढलेला होता। परळीजवळच्या वीटभट्टी चालक, वाळू उपसा करणारे असे अनेक जण तहसीलदार मुंडे यांच्यामुळे त्रस्त झाले होते। वैजनाथ मंदिर देवस्थानचे पदसिद्ध अध्यक्ष नात्यातही अलीकडे तहसीलदार मुंडे यांचा हस्तक्षेप आणि कर्मचाऱ्यांच्या अवाच्य भाषेत बोलण्याच्या प्रकरणामुळे अनेक जण दुखावले होते। आपल्याला राजकीय वरहत असल्याने त्यांचा एकूण आर्भिभाव होता। पदोन्नतीने पुन्हा परळी आणि नजीकच्या भागात वर्णी लावून घेण्याचा त्यांचा मसुबा असल्याची चर्चा सुरू होती। तक्रारदाराने लालूपंचक प्रतिबंध विभागाकडे तक्रार केल्यानंतर 16 फेब्रुवारी रोजी पथक तहसीलदाराला अडकवण्यासाठी पोहोचले असता तेथे मिळून आले नाही। 17 रोजी तहसीलदार भेट झाली, पण सापळ्यात अडकतील अशी परिस्थिती जुळून आली नाही। 20 रोजी तक्रारदाराच्या संशय आल्याने त्यांनी लाच स्वीकारली नाही, पण पुरावे असल्याने तहसीलदार मुंडेवर लालूपचक विभागाने कारवाई करण्यात आली आहे। मुंडे सापळ्यात अडकल्यानंतर परळीत अनेक पीडितांकडून आनंदही व्यक्त करण्यात आलेला आहे। ऐपत प्रमाणपत्रासाठी 50,000 रुपयाची लाच मागितली होती व मागून तडजोडी अंती 20,000 रुपये घेण्याचे मान्य केल्यावर तहसीलदार मुंडेवर कारवाई करण्यात आली आहे।